शहरात वर्ली जुगार खेळ अद्याप थांबल्याचे दिसून येत नाही। पोलीस त्याकडे दुर्लक्ष करून इतर ठिकाणी कारवाई केल्याचा गाजावाजा करीत आहे। आता जुगार चालतो की नाही हा पुरावा राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चीजफैल परिसरात घडलेल्या घटनेवरून उघडकीस आला। टेबलवर पैसे लावताना दोन गटात पैशावरून वाद निर्माण झाला आणि लगेच हाणामारीला सुरुवात करण्यात आली। हाणामारीत तिघे जखमी झालेत। नंतर प्रकरण पोलीस स्टेशन पोहोचले। अमरावती शहरात सुरू असलेल्या अवैध जुगारसह क्रिकेट सट्टा बुकीचा मुद्दा नुकताच प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी नेहरू मैदानावर भर सभेत गाजविला। एवढंच नाही तर क्रिकेट बुकी दिनेश सेठिया यांच्या नावाचा सुद्धा उल्लेख करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला होता। आता पुन्हा शहरात वर्ली जुगार सुरू आहे की नाही हे राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बेलपुरा येथील चीजफैल परिसरात वर्ली जुगारात पैसे लावण्याच्या वादात झालेल्या हाणामारीत उघडकीस आले। चीजफैल परिसरात अनेक दिवसांपासून वर्ली जुगाराचा धंदा सुरू आहे। याच ठिकाणी टेबलवर पैसे लावित असताना दोन गटात चांगलाच वाद निर्माण झाला। तसं बघितलं तर वर्ली जुगाराच्या भाषेत रविवारी मेन वर्लीची लिंक असलेल्या मुंबई येथून वर्ली व्यवसाय बंद असतो। मात्र या धंद्यावर दररोज शेकडो जुगारी वर्ली लावण्यासाठी येत असल्याने रविवारी पुन्हा व्यवसाय सुरूच ठेवला। अशा वेळी रात्री टेबलवर पैसे हारजीतचा जुगार सुरू केला। पैसे लावण्याच्या वादात दोन गटात चांगलीच हाणामारी सुरू झाली। एकाच्या डोक्यावर चांगलाच प्रहार केल्याने रक्तबंबाळ करण्यात आले। येथील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। अनेक तास या प्रकरणाची राजापेठ पोलिसांना खबर नव्हती। या घटनेवर परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे।